माई, काही काम होतं का? नाही, काहीच नाही. माई, कालपासून किती वेळा आलात आणि काही बी न बोलता माघारी फिरलात, ते बघितलं हाय मी. मनातली गाठ सोडून तरी टाका. उगा कशाला ओझं सांभाळता? नाही, तसं नाही. म्हणजे आता बघ ना, ज्योतीला आणि सावीला जाऊन किती दिवस झाले. आता कुठे 4 दिवस झालेत. ज्योती तिकडनं निघाला असल का तिकडेच राहिला असल? तिकडे कशाला राहील? इथं नोकरी नाही का? हा, हे 6 महिने कसे जातील ग? माझ्या जीवाला तर घोर लागून राहिलाय बघ. तिकडे सावी एकली कशी राहील? माई, ती तिच्या मैत्रिणीकडेच राहणार हाय, काय एकली राहणार नाही. आणि जगाला उजेड दाखवायचा तर मनावर दगड ठेवायलाच हवा ना. लोकांना उजेड मिळू दे नाहीतर नग मिळू दे, स्वतःची पायवाट उजळली एवढा उजेड पुरेसा आहे मला. आणि मला लोकांचं नाही, आपल्या माणसांचा घोर लागलाय. बरं का सावित्रीबाई, बघ परत बाई म्हणालीस. लहान मुलगीच आहे जणू. बाई आहे तर बाईच म्हणणार ना. गंमत करत होते ग. आज भाऊजी परत निघाले तर एकटं वाटत असेल ना म्हणून. सावी, कितीही मोठी स्वप्न पाहिली तरी काळीच बाईच आहे ना. ही तुझी खोली. ही का ग, आवडली नाही का? अगं नाही, तसं नाही. ही तुमची खोली, मी स्वयंपाकघरात राहील. अजिबात नाही. यांनी भाऊजींना शब्द दिला आहे, तुझ्या शिक्षणात काही अडथळा येता कामा नये. आणि यांचा शब्द म्हणजे माझा शब्द नाही का? मी काही ऐकणार नाही. ही तुझी खोली, इथे राहायचा, अभ्यास करायचा. अगं सरस्वती, तरी मी इथे राहणं म्हणजे. हे बघ सावी, इथे राहायचं नसेल ना तर आत्या म्हणाला तसं आल्या पावली परत पाठवे ना. बाई बाई बाई, काय म्हणावं काय या जोडप्याला? आपल्या खोलीत झोपायला देतात. मी नाही का कुठेही झोपते, तिला काय जाताय झोपायला? त्यांना पण ना फार मोठेपणा हवाय. अजिबात ताण घेऊ नकोस, उद्यापासून शाळा आहेच. तू आराम कर ग. अगं आराम काय कर. आणि तशी सवय असते का बाई माणसाला आराम करायची? त्यापेक्षा तू घरातली 4 कामं सांग, ती मी करते. आज तरी मी तुला कशाला हात लावू देणार नाहीये. अगं तू फक्त आराम कर. आल्या आल्या डोक्यावर चढवून ठेव, हे तुम्हाला जड जाईल बघा. अगं बाई, ही खरंच आराम करते महाराणी. कमालच म्हणायची हिची. मी आले होते तेव्हा मला काही आराम कर वगैरे काही म्हणाली नव्हती. जावई बापूंनी विचारपूसही केली नव्हती. आश्रित म्हणून आले होते ना. ही न नात्या गोत्याची न जातीपातीची. तरी हिची ही कौतुक. ही इथे टिकली तर उद्या मलाच बाहेर काढायची. सरू भोळी आहे, तिला आपलंच करून ठेवायला हवं. सरू, मला मेलीला एकतर कळत नाही, पण तुझ्या डोळ्यावर पण झापडं बांधली आहेत का देवाने? काय झालं आत्या? काय झालं म्हणून काय विचारतेस? तू इकडे रांधतेस आणि ती तुझी पाहुणी आराम करते. कुठली बाई ह्या वेळेस आराम करते मला सांग तू? सावी बद्दल बोलताय ना तुम्ही? हो, मीच सांगितलं तिला आराम करायला, नाहीतर ती मी 4 कामं करते असंच म्हणत होती. मग माशी कुठे शिंकली म्हणते मी. 3 दिवसांचा प्रवास करून आली, हाल होता तो मी अनुभवलाय ना. अंग अगदी दमून जातं. थोडा आराम करायला नको का? त्यातून उद्यापासून तिचं नवं शिक्षण सुरू होणार आहे.
मला मेलीला काय कळतं? मी आश्रित, मला काय किंमत? पण तुम्ही एखाद्याला एवढं डोक्यावर घेताना याचं धडधडीत उदाहरण म्हणजे हे. तुमची खोली काय देता, त्यांना आराम काय करायला सांगता, त्यांच्या शिक्षणाचं कौतुक काय करता, हे सरस्वती, पाण्याचा तांब्या हवा होता म्हणून आले होते. अगं मी भरूनच ठेवला होता, द्यायला विसरले. हे. सरू, ए बाई सरू, मला विष दे. नाही ते एक काम कर, माझ्या गळ्यात धोंडा बांधून मला मागच्या आडात ढकलून दे. आत्या, अहो उगाच भलतं सलतं काही बोलू नका. इतकं काय झालंय? मी काही बाई तुमच्या इतकी मोठी नाही. मला मेलीला काय कळतंय? मी आश्रित, पण उघड्या डोळ्यांनी हे काही बघवत नाही मला. दुसरा कुठे आसरा असता तर गेले असते मी, पण तोही नाही ना. अहो पण एवढं रागवायला काय झालंय ते तरी मला कळू देत. हे तुमच्या इथे राहण्यावरून काही बोलले का? बोलायला कशाला हवं ते? पण हे बघ बाई सरू, मी आहे जुन्या वळणांची. आमच्यावर ते संस्कारच झालेत ना तसे. ते तुम्हाला पटत नाहीत, पण आमच्या अगदी हाडीमाशी रुजलेत. आत्या नक्की झालंय काय, मला सांगाल का? जावई बापू तुझ्या त्या पाहुणीला शाळेत सोबत घेऊन जाणार आहेत म्हणे. हे इतकंच ना, त्यात काय झालं मग? अगं काय बोलतेस तू? असं एखाद्या बाईने लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर. आत्या, लोक काय म्हणतील याचा विचार जेव्हा आम्ही ज्योती भाऊजी आणि सावित्रीची मैत्री स्वीकारली ना तेव्हाच सोडला. आणि सावित्री इथे नवीन आहे, शाळा कुठे आहे हे तिला माहिती असेल का? आम्ही तिची जबाबदारी स्वीकारली आहे, तिला सांभाळण्याचा शब्द दिलाय ज्योती भाऊजींना. मग पाठच्या भावाप्रमाणे तिची पाठराखण करणं हे त्यांचं कर्तव्य नाही का? मला काय कळतंय मेलीला, पण बाईच्या जातीला शिक्षणाची गरजच काय म्हणते मी. अख्खं आयुष्य गेलं पण शिक्षणासाठी कुणी परदेशी गेलेलं पाहिलं नाही मी. शिकलेलंच पाहिलं नाही. हा, आता काही बायका शिकल्यात थोरा मोठ्यांच्या घरात, असू दे. आपल्यासारख्यांना ही थेरं परवडायची नाहीत. आत्या, मी कालपासून बघते तुमचा त्रागा सुरू आहे. जे इतरांनी केलं नाही ते सावित्री करते आहे, ती आणि ज्योती भाऊजी. अहो त्यांनी शिक्षणासाठी आपल्या राहत्या घराचा सुद्धा त्याग केला. स्त्रीने शिकायला हवं हे ह्यांना पटलं आहे. तुझं बरोबर असेल म्हणा. मला मेलीला काय कळतंय? माझ्या पणजीने तिच्या पणजीने केलं नाही ते करायला निघाली ही बाई, आणि मी बोलायचं नाही, गप्प बसायचं. ठीक आहे, गप्प बसते मी आश्रित ना. अगं बाई, ही सरूची पाहुणी ना, हातात काय हिच्या? पुस्तक आहे, दिसत नाही का? बायकांनी शिकायचं तर आम्ही काय रांधायचं? बाप्या संग बाई बाहेर पडली असं कधी बघितलंय का? बाईच्या जातीला हवाय कशाला असला अगोचरपणा? शिव 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 कलियुग कलियुग म्हणतात ते हेच हो. पुन्हा एकदा स्नान करावे लागणार. हे असले पाप दृष्टीस पडले. वहिनी, तुम्ही ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तसंही अशा कुचक्या बोलण्याची तुम्हाला पुण्यात सवय झाली असेलच. कुचक्या नाही हो, अज्ञानी म्हणा. अजून शिक्षणाचं महत्व सगळीकडे पसरलंच नाहीये, उलट गैरसमजच पसरवले गेलेत. जोवर ते दूर होत नाहीत तोवर हे सगळं असंच चालू राहणार. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणार नाहीये. लोकांचं अज्ञान दूर व्हावं ह्यासाठीच ह्यांची ही सगळी धडपड चालू आहे ना. वहिनी, ही फेरॉरबाईंची शाळा.
आजपासून खऱ्या अर्थाने तुमच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात होतीये. ऑल दी बेस्ट. हा? खूप शुभेच्छा. फेरर बाई कुठे असतील? नॉट फेरर, इट्स फेरर. अँड डोंट कॉल हर बाई, शी इज मिस फेरर. इडियट. कुठे असतील त्या? व्हॉट? समाजात असलेलं अज्ञान या शाळेत सुद्धा आहे तर. गुड मॉर्निंग मिस. Whether she really consider herself as a teacher. No way, teacher. She look like a housemaid. The maid we have is better than her. You must be Savitri, right? Oh dear, this is not your place. You must be sitting there amongst your classmates. तू त्या मुलींमध्ये जाऊन बसायला हवं. Yeah, please. No, not here. No way, not here too. तू आता फेरारबाईंच्या शाळेत गेलीस तर तिथं मुली मराठी नसणार, त्यातल्या काही मुली इंग्रजांच्या असणार, काही ख्रिस्ती धर्मातल्या असणार. अशा मंडळींमध्ये मिसळायची आपल्याला सवय नसते आणि तीही लोक आपल्याला पटकन त्यांच्यात मिसळून देत नाहीत. ह्याची तुला मनाची तयारी ठेवायला लागेल. So students, today's topic is management. सोत्या, तू तू परत आलास? अरे बापरे, आणि अंगावर या जखमा कसल्या? म्हणजे जंगलातून सही सलामत परत आलास म्हणून सत्कारच करावयास हवा तुझा. सत्काराचं कारणच काय? तुमच्या प्रत्येक कारस्थानाला हा ज्योती पुरून उरेल. भैरू रामोशी मला मारून टाकेल असं वाटलं का काय? एवढा लेचा पेचा नाही हा ज्योती. आधी तालमीत शरीर कमावलेला आहे, समजलत ना? अरे तालमीच्या गमजा कोणास सांगतोस? आणि ते कोण नाव काय म्हटलेस? भैरू रामोशी? त्याचे मत कशाला काय सांगतोस?
तुला मारण्यासाठी मी कोणाला पाठवलं असे म्हणायचंय की काय तुला? कोण म्हणतोय त्याचे? आणि माझ्या समोर बघतो मग मी त्याच्याकडे. मग मला बघून इतके घाबरलात का? घाबरलो? मी कशाला घाबरतोय तुला? मला काय झाले आहे घाबरायला? आधीच डोके फिरलेले तुझे, त्यात बायकोला सोडून आलायस म्हणजे काय बघायलाच नको. नगरला ती शिकायला गेलेली आहे, सोडून नाही आलो. धचा मा करायची रीत आता तरी सोडा. धचा मा मी कशाला करतोय? शेवटी शाळा बंद पडलीच ना. म्हणजे ज्या कार्यासाठी घर सोडले होतेस ते कार्य काही झाले नाहीच, आणि तरीही बायकोला मात्र नगरला सोडून आलास. काय रे अक्कल तुझी? केशव भट, पुन्हा पुन्हा माझ्या वाटेत येऊन बोलायला तुम्हाला लाज नाही वाटत का? जरा स्वतःचं वय बघा, तब्येत बघा, आणि मग झेपेल तेवढं बोला. हा, तुझी अक्कल काढली म्हणून मिरच्या झोंबल्या की काय? नाही, तुम्हाला एकदा सांगायचंच होतं केशव भट, मी कधीही तुमच्या कामात मध्ये आलेलो नाही, पण तुम्ही मात्र सुरुवातीपासून माझ्या प्रत्येक कामात विनाकारण खोडा घातलेला आहे. पण आता मी हे ऐकून घेणार नाही. सगळे हिशोब मी चुकते करीन. आणि आता राहिला प्रश्न शाळेचा, तर शिक्षणाच्या प्रसाराचं काम मी या जन्मात तरी थांबवणार नाही. काय करायचं ते करा. अगं बाई, शिकण्यासाठी? सरुताई, तुमची ती मैत्रीण कुंकवापासून का लांब राहिली? कमालच आहे बाई. वासंतीताई, अहो सावी आत्ताच आली आहे. आजच पहिला दिवस झाला बिचारीचा. नवऱ्यापासून लांब राहायचं ठरवलंय आणि बिचारी. हो ग बाई. ताई, अहो तिला विसावू तरी दे. ताई, ती शिकवण्याचं शास्त्र शिकत आहे, शिक्षिका बनायचं शास्त्र. अगं बाई, शिक्षिका का फिक्षिका बनून काय करणार आहे तू? काय करणार म्हणजे काय? शिकवणार. मुलांना मुलींना शिकवणार, त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगणार, त्यांना सुशिक्षित करणार. वा ग वा. दुसऱ्यांच्या मुलांना शिकवण्याच्या उठाठेवी सांगितलं कोणी? समाजातला अंधकार हा शिक्षण नसल्यामुळे आहे, आणि तोच अंधकार दूर करण्याचं ध्येय या दोघांचं आहे. या लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या ना, तर आधी स्वतःच्या मुलाबाळांना शिकवायचं. त्यांना का पुण्यात ठेवून आलात?